गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे। तर राहुल गांधी, प्रियंका गांधी, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह काँग्रेस खासदार आक्रमक झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। दिल्लीतील हे दृश्य आहे। दिल्लीतील मंत्री प्रधानांच्या राजीनाम्यासाठी ही मागणी होतीये। पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेरील हे दृश्य आहेत। काँग्रेसकडून आंदोलन करण्यात येत आहे। काँग्रेस सगळे नेते जे आहेत काँग्रेसचे ते आता आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। विद्यार्थ्यांच्या पाठिंब्यासाठी राहुल गांधी यांनी नवी दिल्लीतील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर हे ठिय्या आंदोलन केलं। अनेक बडे नेते त्या ठिकाणी शरद पवार देखील दाखल झालेले आहेत। आपण पाहू शकता स्वतः राष्ट्रवादीचे शरद पवार या ठिकाणी दाखल झालेले आहेत। लोकांशी चर्चा करताना ते या ठिकाणी दिसतात। काँग्रेसने आता आंदोलन केल्यानंतर स्वतः शरद पवार देखील या ठिकाणी आहेत। जंतर मंतरचे हे दृश्य आहेत। अभिजित दिपकेंची भेट घेण्यासाठी राष्ट्रवादीचे शरद पवार या ठिकाणी दाखल झालेले आहेत। सुप्रिया सुळेंनी भेट घेतल्यानंतर आता स्वतः शरद पवार या ठिकाणी दाखल झालेत। अभिजित दिपके जे आहेत सीजेपीचे कॉकरोच जनता पार्टीचे जे अभिजित दिपके जे आहेत त्यांच्या भेटीसाठी शरद पवार या ठिकाणी दाखल झालेले आहेत। जंतर मंतरचे हे ते दृश्य आपण पाहतोय। एके ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर काँग्रेसकडून आंदोलन करण्यात येत आहे, तर दुसरीकडे अभिजित दिपके यांची भेट घेण्यासाठी राष्ट्रवादीचे शरद पवार हे देखील दाखल झालेले आहेत। त्यानंतर आता काय नेमकी चर्चा होणार आहे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र हे एक्सक्लुझिव्ह दृश्य तुम्ही पाहू शकता न्यूज 18 मराठीच्या माध्यमातून। एके ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर काँग्रेसकडून आंदोलन करण्यात येत आहे। गेल्या अनेक दिवसांपासून धर्मेंद्र प्रधान शिक्षण मंत्री जे आहेत त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागलेली आहे। अशातच काल झालेल्या लाठीचार्ज नंतर अनेक मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया उमटतायत, प्रतिक्रिया येताना दिसतात, ह्याचे पडसाद उमटताना दिसतात। आंदोलकांकडून आता काँग्रेसकडून आंदोलन करण्यात येते एके ठिकाणी, तर दुसरीकडे जंतर मंतरवर स्वतः शरद पवार दाखल झालेले आहेत। गेल्या अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या पक्षाचे नेते या ठिकाणी जंतर मंतर या ठिकाणी अभिजित दिपकेंची, सोनम वांगचुक यांची भेट घेताना आपण पाहिलेत। आज काल झालेल्या लाठीचार्ज नंतर आता शरद पवार जे आहेत ते अभिजित दिपकेंची भेट घेण्यासाठी जंतर मंतरवर दाखल झालेले आहेत। हे एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहू शकतो। हे आपण पाहू शकतो काँग्रेसकडून हे आंदोलन करण्यात येत आहे। राहुल गांधी, प्रियंका गांधीसह अनेक बडे नेते या आंदोलनात सामील झालेले आहेत। ठिय्या आंदोलन होत आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेरचे हे दृश्य आहेत। मोठमोठ्या घोषणा या ठिकाणी लागतात, मात्र कुठेतरी हे आंदोलन देखील थांबवण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जातोय। काल मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करण्यात आला होता आणि त्यानंतर अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया वेगवेगळ्या ठिकाणून येताना दिसत आहेत। तर काँग्रेसने देखील आता भूमिका मांडायला सुरुवात केलेली आहे। दिल्लीमध्ये हे आंदोलन सुरू झालेलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करण्यात येते। त्याचबरोबर नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी देखील काँग्रेसकडून करण्यात येते। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेरील हे दृश्य आहे। तर काँग्रेसचे नेते जे आहेत ते आता आक्रमक झालेले आहे। मात्र पोलिसांकडून हे आंदोलन थांबवण्याचा प्रयत्न सुरू आहे। मात्र ठिय्या आंदोलन या ठिकाणी सुरू आहे। खाली बसलेले आहेत रस्त्यावर काँग्रेसचे बडे नेते जे आहेत ते सगळे बसलेले दिसत आहेत आणि आंदोलनावर ठाम असल्याचं चित्र आहे। कालपासून देशभरातून अनेक ठिकाणी आंदोलन सुरू आहे। शिक्षण व्यवस्थेत होणाऱ्या गैरव्यवहाराप्रकरणी अनेक ठिकाणून प्रतिक्रिया येताना दिसत आहेत, आंदोलन करताना दिसत आहेत। काल मुंबईतल्या शिवाजी पार्क इथे देखील तरुणांकडून आंदोलन करण्यात आलं होतं। त्याचबरोबर काल एक विदारक चित्र पाहायला मिळालं। काल देखील जंतर मंतरवर होणाऱ्या आंदोलनावर, त्याचबरोबर संसद भवनाजवळ ज्या आंदोलनकर्त्यावर लाठीचार्ज ज्या प्रकारे झाली त्यानंतर आता देशभरातून प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत। यानंतर आता राहुल गांधी यांनी देखील आंदोलनाला सुरुवात केलेली आहे। सकाळपासूनच त्यांनी यावर भूमिका मांडायला सुरुवात केली आणि आज त्यांनी आंदोलन सुरू केलेलं आहे। धर्मेंद्र प्रधान यांच्यासोबतच अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात येते, राहुल गांधी यांच्याकडून करते। केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग आपण पाहू शकतो राहुल गांधींच्या भेटीला पोहोचलेले आहेत। अनेक मोठे नेते जे आहेत ते या ठिकाणी दाखल होत आहेत। आता देखील सरकारच्या वतीने जितेंद्र सिंग हे चर्चा करण्यासाठी आलेले आहेत।
केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग हे राहुल गांधीच्या भेटीला आलेले आहोत। आपण पाहू शकतो एक्सक्लुझिव्ह दृश्य न्यूज 18 मराठीच्या माध्यमातून। सरकारच्या वतीने जितेंद्र सिंग आता चर्चा करणार आहेत, त्यासाठी ते आता या ठिकाणी दाखल झालेला आहे। आंदोलन हे कुठेतरी शांत करण्यासाठी एकंदरीत पाऊल उचलल्याचं पाहायला मिळतंय। जितेंद्र सिंग हे आता चर्चा करण्यासाठी आलेले आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेरचे हे आंदोलन आहे। आपण पाहू शकतो कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झाल्याचं चित्र या ठिकाणी काँग्रेसने आता हे आंदोलन सुरू केलेलं आहे। धर्मेंद्र प्रधान यांच्यासोबतच आता नरेंद्र मोदी जे आहेत पंतप्रधान आणि त्याचबरोबर गृहमंत्री अमित शाह यांनी देखील राजीनामा द्यावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून केली जाते, राहुल गांधी यांच्याकडून केली जाते। आज सकाळीच राहुल गांधी यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे या आंदोलनासंदर्भातली, आणि अनेक ठिकाणी काल जे आहे ते दृश्य आपण पाहायला मिळालं। आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज होत असल्याचे दृश्य आपण काल पाहिले आणि त्यानंतर या प्रकारच्या प्रतिक्रिया अनेक स्तरावरून उमटताना दिसत आहेत। त्यातच आता राहुल गांधी यांनी देखील आपली भूमिका घेतलेली आहे, भूमिका स्पष्ट केलेली आहे। काँग्रेसकडून आता हळूहळू वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया येताना दिसत आहेत। कालपर्यंत राहुल गांधी आणि काँग्रेसवर अनेक प्रकारच्या प्रश्न उपस्थित केले जात होते। राहुल गांधी आणि काँग्रेस यावर ठाम भूमिका का घेत नाही या सगळ्या आंदोलनावर असे प्रश्न उपस्थित केले जात होते। अशा असतानाच आता राहुल गांधी यांनी सकाळीच आपली भूमिका या आंदोलनावर स्पष्ट केलेली आहे। मुलांच्या भविष्याबद्दलची चिंता त्यांनी व्यक्त केलेली आहे आणि त्यामुळेच हे आंदोलन केलं जात आहे असं एकंदरीत काँग्रेस आणि राहुल गांधी यांचं म्हणणं आहे। आणि त्यामुळे अनेक प्रकारच्या टीका त्यांनी सरकारवर केलेल्या आहेत, अनेक प्रकारच्या टीका त्यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या आहेत। त्याचबरोबर अमित शहांवर देखील टीका केलेली आहे। धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी देखील मागणी आता राहुल गांधी यांच्याकडून करण्यात येते। त्याचबरोबर एकंदरीत काँग्रेसनेच ही भूमिका आपली स्पष्ट केलेली आहे। गेल्या अनेक दिवसांपासून जंतर मंतर या ठिकाणी आंदोलन सुरू होतं। सोनम वांगचुक यांना उचलल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारे प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत। हे आंदोलन चिघळल्याचं आपण पाहायला मिळालं। काल देखील संसद भवन परिसरामध्ये आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज झाला आणि त्यानंतर आता देशभरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत। आपण पाहू शकता उनके ऊपर पत्थर बरसाए गए। हमारे पास तो कुछ भी नहीं था, हमारे पास हमारे आवाज नहीं आ रही होगी क्योंकि हमारे स्पीकर कल तोड़े गए और जो बंदा भी साउंड सिस्टम लेकर आया था उसको भी पुलिस ने डिटेन कर रखा है। इसलिए हमारे पास बड़े स्पीकर काम नहीं कर रहे। बड़े स्पीकर काम नहीं कर रहे, थोड़ा सा बड़े स्पीकर काम नहीं कर रहे, थोड़ा सा शांति रखिए। हम नीचे आते तर आपण पाहू शकतो नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेरचे हे दृश्य आहेत। दिल्लीतील कालच्या लाठीचार्ज प्रकरणानंतर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती। राहुल गांधी, प्रियंका गांधी, राज्यसभेतल्या विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह काँग्रेस खासदार आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। विद्यार्थ्यांच्या पाठिंब्यासाठी राहुल गांधी यांनी नवी दिल्लीतील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर आता ठिय्या आंदोलन सुरू केले। काही वेळापूर्वी आपण पाहिले दृश्य की राहुल गांधी हे पांढऱ्या रंगाच्या फिती ज्या आहेत त्या वाटत होते, कुठेतरी प्रतिकात्मक आंदोलन करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला होता। हातात बेड्यांप्रमाणे त्यांनी हे पांढऱ्या फिती बांधल्या होत्या आणि आंदोलन सुरू केलं होतं। मात्र काहीच वेळात त्या ठिकाणी पोलीस दाखल झाले आणि त्यांनी हे आंदोलन थांबवण्याचा प्रयत्न केला। काँग्रेसही आंदोलन थांबवण्याचा प्रयत्न केला। कालच्या लाठीचार्ज नंतर आता देशभरातून प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत। त्यातच आता काँग्रेसने देखील आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे। काँग्रेसचे अनेक महत्त्वाचे नेते हे दिल्लीमध्ये दाखल झालेले आहेत। दिल्लीतले जे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेरचे हे दृश्य आहे। आंदोलन मोठ्या प्रमाणात चिघळल्याचं या ठिकाणी दिसते। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा जमलेला आहे। अनेक नेत्यांना ताब्यात देखील घेण्यात आलेला आहे।
जंतर मंतरवर काल जे झालं त्यानंतर संसद भवनाच्या जवळ जे काही दृश्य आपण पाहिलं, लाठीचार्ज मोठ्या प्रमाणात केला गेला पोलिसांकडून, त्यानंतर अनेक जखमी विद्यार्थी त्या ठिकाणी पाहायला मिळाले आणि या सोशल मीडियावर अनेक प्रकारच्या व्हिडिओ व्हायरल होत होत्या आणि त्यानंतर आता देशभरातून यावर प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत, अनेक लोक यावर भूमिका घेताना दिसत आहेत। राहुल गांधी यांनी आज सकाळीच ही भूमिका मांडल्यानंतर आता पुन्हा एकदा काँग्रेसकडून हळूहळू याबद्दलच्या प्रतिक्रिया येताना दिसतात, याबद्दलच्या त्यांच्या भूमिका या आंदोलनाबद्दलच्या त्या येताना हळूहळू दिसतात आणि त्यामुळे आता हे जे आंदोलन आहे ते नेमकं कोणतं वळण घेईल, यातून सरकारकडून नेमकी काय भूमिका घेण्यात येते, त्यांच्याकडून काय नेमकी प्रतिक्रिया येते हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र या क्षणाला आपण पाहू शकतो दिल्लीतले हे दृश्य आहेत, दिल्लीतल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर मोठ्या प्रमाणात हे आंदोलन केलं गेलं आहे। विद्यार्थ्यांसोबत काँग्रेसच्या नेत्यांकडून चर्चा देखील केली जाते, यावर काय नेमका तोडगा काढण्यात येईल किंवा काय करता येईल याबद्दल देखील चर्चा आता सध्या सुरू आहेत। अभिजित दिपकेंना भेटण्यासाठी थोड्याच वेळापूर्वी शरद पवार देखील दाखल झाले होते, त्यानंतर आता आम आदमी पार्टीचे अरविंद केजरीवाल देखील त्यांच्यासोबत आहेत आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा या ठिकाणी जमलेला आहे। सुरक्षेच्या दृष्टीने या ठिकाणी आंदोलन करताना किंवा कुठल्याही प्रकारे गैरप्रकार होऊ नये यासाठी सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी मोठ्या प्रमाणात करण्यात आलेला आहे। काल झालेल्या या घटनेनंतर अशा प्रकारे कुठलीही घटना पुन्हा घडू नये यासाठी पोलिसांकडून सुरक्षेच्या दृष्टीने पावलं उचलली जात आहेत। काल मोठ्या प्रमाणात लाठीचार्ज करण्यात आल्या, त्याबरोबर अश्रुधुराच्या नळकांड्या देखील सोडण्यात आल्या होत्या आणि त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत होत्या, ते जखमी झाल्याचं पाहायला मिळालं, अनेक ठिकाणी लोकांना वेगवेगळ्या पद्धतीने मार बसल्याचं पाहायला मिळालं आणि त्यामुळे देशभरातून आता सध्या प्रतिक्रिया येताना दिसतात। अरविंद केजरीवाल देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, अभिजित दिपकेंसोबत अरविंद केजरीवाल आहेत एके ठिकाणी, तर दुसरीकडे काँग्रेसकडून हे आंदोलन सुरूच आहे। काँग्रेसने अखेर भूमिका घेतलेली आहे, मात्र ही भूमिका आता ते कशा प्रकारे पुढे आंदोलन घेणार आहे, पुढे नेमकी ते काय भूमिका घेणार आहे हे पाहणं देखील निश्चितच महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र कालच्या त्या घटनेमुळे हे दृश्य आहे, जे आंदोलन आहे ते आणखी चिघळल्याचं पाहायला मिळतंय। हळूहळू या सगळ्या आंदोलनाला राजकीय वळण देखील येताना पाहायला मिळतंय। कालपर्यंत अनेक मोठ्या सेलिब्रिटीजने देखील या आंदोलनात सहभाग नोंदवला होता। अनेक मोठमोठे शबाना आझमी असतील किंवा अनेक मोठे कलाकार जे होते ते या आंदोलनात दाखल झाले होते, त्यांनी देखील आपली भूमिका मांडली होती। सोशल मीडियावरून काही लोकांनी आपली प्रतिक्रिया मांडली होती। तसंच आज सकाळीच रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूजा यांनी देखील या आंदोलनावर आपली प्रतिक्रिया मांडली आणि त्यानंतर आता हळूहळू वेगवेगळ्या प्रकारे राजकारणातून देखील वेगवेगळ्या प्रतिक्रिया येताना दिसत आहेत। काँग्रेसने आता मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू केलेलं आहे। दिल्लीतले हे दृश्य आहे, दिल्लीतील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर काँग्रेसने ठिय्या आंदोलन केलेलं आहे आणि या सगळ्या शिक्षण व्यवस्थेतील गैरव्यवहारा प्रकरणात, त्याचबरोबर नीट पेपर फुटी असेल किंवा धर्मेंद्र प्रधान यांनी या सगळ्या घटनेची जबाबदारी घ्यावी आणि राजीनामा द्यावा या मागणीसाठी आता सध्या हे आंदोलन सुरू आहे। दिल्लीत काँग्रेस आता आक्रमक झाल्याचं चित्र आहे, तर दुसरीकडे अरविंद केजरीवाल हे जंतर मंतरवर अभिजित दिपकेंसोबत आहेत। आता ते नेमके काय आंदोलकांना काय संबोधित करतायत हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। काय नेमकं चर्चा होते, विद्यार्थ्यांसोबत चर्चा आता सध्या सुरू आहे, अनेक जखमी विद्यार्थी जे आहेत त्यांच्यासोबत त्यांची चर्चा सुरू आहे। दुसरीकडे काँग्रेसचं हे आंदोलन सुरू आहे। कुठेतरी हळूहळू या सगळ्या आंदोलनाला, विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला हळूहळू राजकीय वळण येत चाललेलं आहे असं चित्र सध्या पाहायला मिळतंय। महाराष्ट्रात देखील अनेक ठिकाणी यासाठी आंदोलन करण्यात आले होते। दिल्लीत तर हे आंदोलन झालंच होतं, मात्र महाराष्ट्रात देखील दादर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात आलं होतं। त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन करण्यात आले होते आणि त्यात देखील पोलिसांनी हस्तक्षेप केला होता। ते देखील आंदोलन रोखण्याचा प्रयत्न पोलिसांकडून करण्यात आला होता। त्यातच आता अरविंद केजरीवाल हे जंतर मंतरवर आलेले आहेत। याआधी पण त्यांनी अरविंद केजरीवाल यांनी सोनम वांगचुक यांची देखील भेट घेतली होती आणि आता अभिजित दिपके यांच्या सोबत ते मंचावर पाहायला मिळत आहेत, हातात माईक आहे आणि आता ते नेमकं काय बोलणार आहेत हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। त्याचबरोबर दुसऱ्याच ठिकाणी काँग्रेस राहुल गांधी जे आहेत त्यांनी देखील आंदोलन सुरू केलेलं आहे।
त्यात देखील मोठ्या प्रमाणात काँग्रेसचे महत्त्वाचे नेते जे आहेत ते सहभागी झालेले आहेत. त्यांची नेमकी भूमिका आता त्यांनी स्पष्ट करायला सुरुवात केलेली आहे. भाजप विरोधी घोषणा या ठिकाणी लावल्या जात आहेत. त्याचबरोबर नरेंद्र मोदी असतील किंवा अमित शहा जे असतील गृहमंत्री, त्यांच्या राजीनाम्याची मागणी सतत केली जाते. त्या धर्मेंद्र प्रधान जे आहे शिक्षण मंत्री, त्यांच्याही राजीनाम्याची मागणी काँग्रेसकडून केली जाते. तर दुसरीकडे अरविंद केजरीवाल हे जंतर मंतरवर आहेत. अभिजित दिपके यांच्यासोबत गेल्या अनेक दिवसांपासून वेगवेगळे जे नेते मंडळी आहेत ते या अभिजित दिपके यांची भेट घेत आहेत. त्याच्या आधी देखील अनेक महत्त्वाच्या भूमिका ज्या आहेत त्या महाराष्ट्रातून देखील मांडल्या गेल्या होत्या. उद्धव ठाकरे असतील, आदित्य ठाकरे असतील यांनी देखील याबद्दलची भूमिका मांडली होती. याबद्दल आंदोलन जे आहे ते मुंबईमध्ये आंदोलन छेडण्यात आलं होतं. तर त्यानंतर आता त्यांच्याकडूनही वेगवेगळ्या प्रतिक्रिया यायला सुरुवात झालेली आहे. काँग्रेसने इतके दिवस प्रतिक्रिया आपली मांडली नव्हती, भूमिका ठोस भूमिका आपली मांडली नव्हती. मात्र आता काँग्रेसकडून देखील भूमिका स्पष्ट करण्यात येत आहे.